आपण रोज आपल्या मुलांना शाळेत पाठवतो, दप्तरात पुस्तक भरतो, डबा देतो आणि शाळेत जा म्हणतो. शिका रे पोरांनो, काही ना काहीतरी करा असं सांगतो. पण कधी आपण थांबून विचार केलाय का, की खरं तो शिकतोय का? का फक्त या सिस्टमच्या आदेशाचं पालन करतोय? आपल्या गावात ना एक म्हण आहे, जे झाड लवकर वागतं तेच वादळात टिकतं. पण आपली ही शिक्षण पद्धती जी आहे ना, ही मुलांना वाकायला शिकवतच नाहीये. ती सरळ उभं राहून दानकन कसं खाली पडता येईल, बस हेच शिकवते. आज मुलं हुशार आहेत, मोबाईल वापरतात, इंग्रजीही बोलतात, पण विचार करायला विसरलेत. कारण त्यांना शाळा शिकवते हेच बरोबर आहे. पण कोणी विचारतं का, की हे का बरोबर आहे? शाळा म्हणजे जणू काही एक कारखाना झालाय. रोज सकाळी तीच चिठ्ठी, तीच घंटा, तीच एक रांग आणि आपले मुलं जणू काही त्या अरुंद बोळीतून निघणारे बिस्किटासारखे सगळे एकाच आकाराचे आणि एकाच चवीचे. शिक्षकांनाही दोष नाही, तेही या सिस्टमचा बळी आहे. सरकारचा दिलेला सिलेबस जो आहे तो त्यांना एकाच उत्तरपत्रिकेच्या नमुन्याप्रमाणे पाहिजे असतो. आणि मुलांना सांगायचं त्यांनी की याच रेषेत राहा, याच चौकटीत राहा, या रेषेच्या बाहेर गेलात तर नापास झालात, फेल झालात. मित्रांनो, मला तुम्हाला एक किस्सा सांगायचा आहे. आमच्या शेजारचा मुलगा दिनू अभ्यासात ॲव्हरेज होता, सरासरी होता. पण खेळणं जोडायची कशी, तुटलेली गोष्ट जोडायची कशी, चालू कशी करायची, मशीन कशी उघडायची, पंखा कसा दुरुस्त करायचा, इंजिनात काय बिघडलं ते ओळखायचं कसं, ते पाहायचं काय. आम्ही त्या दिन्याला दररोज म्हणायचो, अरे दिन्या अभ्यास कर, नाहीतर काही होणार नाही. आज तोच गण्या एक मोटर मेकॅनिक आहे. कसली ही ITI म्हणा, डिप्लोमा म्हणा, कसली फॉर्मल डिग्री त्याच्याकडे नाहीये. पण आमच्या गावातल्या सगळ्या गाड्या, आमच्याच गावातल्या नाही, बाकीच्याही इतर गावातल्या सगळ्या गाड्या त्याच्याकडेच आहेत. दररोज जवळपास 100 ते 150 गाड्या त्याच्याकडे वेटिंग लिस्टमध्ये असतात. 8-10 हजार रुपये दररोज तो कमवतो. तो सिस्टम मध्ये बसला नाही, कारण सिस्टमला या दिन्यासारखे विचार करणारे डोकं आणि विचार करणारे लोक नको. त्या सिस्टमला पाहिजे हुकूम पाळणारे रोबोट पाहिजेत, गुलामगिरी करणारे रोबोट पाहिजेत. शिक्षणाचं मूळ जे आहे ना, तर ते ज्ञान आहे, ग्रेड नाही. पण आता आपण ज्ञान विसरत चाललेलो आहे आणि ग्रेडची पूजा करायला लागलेलो आहोत. ग्रेड आपण पूजतोय. A ग्रेड म्हणजे देव, B ग्रेड म्हणजे सामान्य आणि C ग्रेड म्हणजे सगळ्यात निकम्मा. असं नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याने बल्ब शोधला तो थॉमस एडिसन, त्याला शाळेतून हाकलून दिलं गेलं होतं, बाहेर फेकला गेला होता. 1000 वेळेस तो अपयशी झाला आणि नंतर त्याने तो दिव्याचा आणि बल्बचा शोध लावला. लोक अल्बर्ट आइन्स्टाईनला त्याच्या आईला सांगायचे की हा मुलगा काहीच करणार नाही. पण त्यांनी जे शिकवलं ना जगाला, ते कोणीच नाही शिकवलं. आणि त्यांनी दाखवून दिलं की विचार काय असतो. आपल्याकडे मात्र सगळं उलट आहे. इथं प्रश्न विचारणाऱ्याला गप्प राहायला सांगितलं जातं. सर हे का शिकायचं? अरे सिलेबस मध्ये आहे म्हणून. हेच वाक्य जे आहे ना, तर ते आपल्या या ग्रेट इंडियन एज्युकेशन सिस्टमचं धडगा आहे. पालकांना तुम्हालाही सांगतो, तुम्ही म्हणता की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, पण विचार करा त्याला खरंच ते बनायचं आहे का, किंवा तो तुमचं स्वप्न पूर्ण करतोय का? मुलगा नाचतो, गातो, चित्र काढतो आणि तुम्ही म्हणता याने पोट भरणार आहे का? हो भरेल. जर त्याच्यात जिद्द असेल आणि मेहनत असेल तर तो नाच करूनही स्वतःचं जग उभं करू शकतो, स्वतःचं जग बदलू शकतो. आपल्याकडे एक चांगलं उदाहरण आहे, AR रहमान. शाळेत काही खास नव्हता, पण संगीताच्या शाळेत तो देव झाला. धोनी बँकेत काम करणारा, पण आज लाखो लोकांसाठी प्रेरणा आहे. कल्पना चावला खेड्यातून निघाली, हरियाणातून निघाली, अवकाशात जाऊन पोहोचली. हे सगळे लोक पुस्तकाच्या दुनियेच्या बाहेर निघाले म्हणून हे शक्य झालं. आपली शिक्षण पद्धती मात्र अजूनही 18व्या शतकातच अडकलेली आहे. सगळे पोरं त्या एकाच बेंचवर बसणार, समोर एक फळा असणार, शिक्षक म्हणणार कॉपी करा आणि लिहा. आपण मोबाईल दरवर्षी बदलतो, पण ही शिक्षणाची पद्धत गेल्या 150 वर्षापासून बदलली गेलेली नाही. तुम्ही पहा, फिनलँड सारखा छोटासा देश, त्या देशामध्ये शाळा अत्यंत कमी वेळ आहे, फक्त 2 तास शाळा चालतात. पोरांना कसलाही होमवर्क नसतो, फक्त क्लासवर्क. जे काय झालं ते शाळेतच, वर्गातच धरलं की पिळलं तिथल्या तिथंच ते पोरांच्या डोक्यात फिट होतं. कसलीही परीक्षाच नाही. पण ज्ञान मात्र सगळ्यात जास्त. तिथं शिक्षकांना सन्मान आहे, कारण शिक्षक म्हणजे या राष्ट्राचे शिल्पकार आहेत आणि तिथं जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांना राष्ट्रीय शक्ती म्हणून त्यांना गणल्या जातं आणि त्यांच्याकडे त्या पद्धतीने पाहिल्या जातं. आणि आपल्या देशात शिक्षकांना कमी पगार, कमी सन्मान, टार्गेट,
आणि बाकीचे सगळे काम करायचं ओझं. कपाशी उपटायचं काम फक्त सरकार घेत नाही, तर ते देखील आपल्या सरकारने शिक्षकांना करावं लागलं असतं. आपल्याला बदल हवा आहे, पण बदल कोण करेल असं वाटतं? सरकार करेल? शाळा करेल? नाही. बदल तुम्ही करा. विद्यार्थी, पालक, शिक्षक. विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त प्रश्न विचारणं थांबवू नका. सगळे ज्यावेळेस म्हणतात ना शांत बसा, त्यावेळेस तुम्ही म्हणा का शांत बसायचं? कारण बघा, बदल कधी शांत बसून होत नाही. पालकांनो, तुम्हाला मुलांना टॉप करा असं सांगायचं नाहीये. त्यांना ट्राय करा सांगा. कारण यश त्यांचं नाही जो पहिला आला, ही यश त्यांचं आहे जो थांबला नाही, तो हारला नाही. मला आठवतं आमच्या गावातले एक शिक्षक होते, ते नेहमी म्हणायचे की विद्यार्थ्याला शिका, विद्यार्थ्यांकडे पहा, ते काय करतात, ते कसे करतात, म्हणजे तुम्हाला समजेल आणि तुमचं ज्ञान वाढेल. पण त्याहीपेक्षा ते पुढचं मोठं सांगायचं आहे की विद्यार्थ्याचं मन ऐका, म्हणजे त्याने माणूस तयार होतो. आपल्या सिस्टमनं, आपल्या या एज्युकेशन सिस्टमनं माणसं घडवणं बंद केलं आहे. ते फक्त मार्क घडवतात. आजचा विद्यार्थी पुस्तक वाचतो, पण त्याला जीवनात काय चाललंय हे समजत नाही. त्याच्यासाठी सक्सेस म्हणजे काय? त्याच्यासाठी सक्सेस म्हणजे चांगली नोकरी, चांगली पगार, गाडी, घर, हेच त्याचं यश आहे. पण खरं यश म्हणजे जिथं तुम्ही उठल्यावर म्हणाल की आज मला नक्की नवीन काहीतरी शिकायचं बाकी आहे. हे सगळं सांगत असताना मला रागही येतो आणि दुःखही होतं. कारण मी रोज पाहतो की कित्येक मुलं जे आहेत तर ते आपला आत्मविश्वास हारून बसतात. कारण फक्त एक की त्यांना कोणीतरी फेलचं सर्टिफिकेट दिलं किंवा तुम्ही करू शकत नाही किंवा फेल म्हटलं गेलं किंवा नापास झालं. पण खरं सांगतो, फेल होणं म्हणजे संपणं नाही, ते फक्त एक दिशा बदलणं आहे. माशाला झाडावर चढायला सांगणं हा गुन्हा आहे आणि हा गुन्हा आपण रोज करतो. मुलांच्या नैसर्गिक कौशल्यावर जबरदस्ती करतो आणि नंतर म्हणतो की हा पोरगा काहीच कामाचा नाही आणि काहीच शिकत नाही, याला काहीच येत नाही. तो शिकत नाही कारण तुम्ही त्याला त्याच्या पाण्यात पोहायची संधी दिलेली नाहीये. तुम्ही त्याला त्याच्या पाण्यात उडी मारायची हिंमत दिलेली नाहीये. शिक्षण म्हणजे नोकरीसाठीची तयारी नाही, शिक्षण म्हणजे जीवनाची तयारी आहे. जर आपल्या सिस्टमने ते शिकवलं नाही तर आपलं हे जे ग्रेट इंडियन एज्युकेशन सिस्टम आहे ना, ते फेल आहे. आपण विद्यार्थी आणि शिक्षक, पालक फेल नाही. मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट स्पष्ट सांगतो, आपण आता शांत बसायचं नाही, विचार करायचा, प्रश्न विचारायचे आणि गरज पडली तरी या शिक्षण समाजाला किंवा या शिक्षणाच्या साखळीला हलवून टाकायचं. आपण आपल्या मुलांसाठी अशी व्यवस्था बनवू जिथं गुणपत्रिका नाही तर गुणवत्ता मोजली जाईल, जिथं विचारांना स्वातंत्र्य असेल आणि भीतीला कायम बंदी असेल. कारण शिक्षणाचं खऱ्या अर्थानं उद्दिष्ट काय माहिती? तुम्हाला उत्तर द्यायला नाही तर तुम्हाला प्रश्न विचारायला शिकवणं. ही सिस्टम तुटलेली आहे, भंगलेली आहे, पण आपण नाही. आजपासून आपण फक्त शिकायचं नाही, विचार करायचा, काहीतरी नवीन निर्माण करायचा निर्धार करायचा आणि या शिक्षण साखळीला नवं रूप द्यायचं. कारण आता आयुष्याला मार्क नकोय, तर आपल्याला दिशा पाहिजे. जर तुम्हाला सिस्टम बदलायची असेल तर सुरुवात स्वतःपासून करा. एक दिवस येईल जेव्हा शिक्षण सुद्धा जे शिक्षक ज्यांनी तुम्हाला शिकवलेलं आहे ते सुद्धा म्हणतील की मी एका विद्यार्थ्याला नाही शिकवलं, मी एका तज्ञ विचारवंताला शिकवलं. आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मनातले काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी, सजेशन, फीडबॅक असतील, काही सूचना असतील तर कमेंटमध्ये नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. पुन्हा भेटूया. राम राम.